काल जो विषय झालाय तो 100% गाडीमध्ये जो काही तांत्रिक बिघाड असेल त्या तांत्रिक बिघाडामुळे झालेला आहे। माझा नवरा दारू म्हणजे अजिबात नाही घेणार। जवळजवळ त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना 30 ते 35 वर्षाचा आहे। कुर्ला येथे झालेल्या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। मात्र यामध्ये जे चालक आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ते संजय मोरे हे घाटकोपरचे रहिवासी आहेत। नेमकं त्यांच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे, कारण ज्या पद्धतीचे आरोप तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी केले होते, ते नशापान केलेले होते, त्यांना गाडी चालवता येत नाही वगैरे अशा जे काय आरोप आहेत त्या सगळ्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी माझ्याबरोबर संजय मोरे यांचा मुलगा, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मित्रमंडळी या ठिकाणी आहेत। दीप, नेमकं तू आज रात्रीपासून पाहतोयस, वडील तुझे नशापान करतात की ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत की ते दारू पिऊन गाडी चालवत होते वगैरे, काय तुझं स्पष्टीकरण आहे? पहिली गोष्ट तर जी नशा करून वगैरे गाडी चालवतात या बाबतीत सगळ्या खोट्या फेक न्यूज चालू आहेत। त्याच्यामध्ये ते नशापाणी कधीच करत नाही आणि गाडीवर त्यांचा काही संबंध नाही नशा करण्याचा। ते नशा पाण्याचा त्यांच्या काही सवयी नाही आणि त्यांचा इतिहास आजचा नाही। त्यांचं लायसन्स हे 1989चं आहे आणि ही बस जे बाकीचे सोशल मीडियावर चालवतात 1 डिसेंबर पासून गाडी हातात घेतली, 1 डिसेंबर गाडीपासून हातात घेतली, हे अत्यंत खोटं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून लॉकडाऊनच्या नंतर माझे वडील बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून रुजू आहेत। त्याच्यामध्ये एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात याच्या अगोदर त्यांच्याकडनं कधी अशा प्रकारचा अपघात किंवा कोणाला नुकसान करण्याचा काही संबंध नव्हता किंवा त्यांचा हेतू नव्हता, काही नव्हता, त्यांचा काही संबंध नव्हता। हे काल जो विषय झालाय तो 100% गाडीमध्ये जो काही तांत्रिक बिघाड असेल त्या तांत्रिक बिघाडामुळे झालेला आहे, हे माझं ठाम मत आहे। आणि जे कोणी अशा न्यूज पसरवत असतील की बाबा माणूस मद्यधुंद होता की वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी अत्यंत खोट्या आहेत। त्याच्याबद्दल मी त्याचा तीव्र जाहीर निषेध करतो। दीप, निषेध करतोच आहेस, पण ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे, 7 जणांचे जीव गेलेले आहेत, वडील काही त्या गाडी किती वर्षापासून चालवतात नेमके, की त्यांच्या असं सांगितलं जातं की आत्ता नुकतंच त्यांना ती गाडी हातात मिळालेली होती, एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे गाडीचा? जवळजवळ त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना 30 ते 35 वर्षाचा आहे। जेवढं माझं वय त्याच्या डबल त्यांचा एक्सपिरियन्स आहे, हे मी 100% एक मुलगा म्हणून इथे सांगू शकतो। त्याचा मला सार्थ अभिमान आहे। याच्या अगोदर एवढ्या वर्षात त्यांच्याकडनं गाडीने कोणाला दुखापत झालेली नाहीये आणि त्यांना गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स हा बरेच 30 ते 35 वर्षाचा आहे। ही जी गाडी काल जी त्यांच्या हातामध्ये होती, ही जी 332 क्रमांकाची बस आहे, इलेक्ट्रिक मोठी बस ती जी होती, ती कधीपासून चालवतात ते? ती आता गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्यांच्या हातामध्ये भेटली होती, पण ती सुद्धा बस घेण्यापूर्वी त्यांच्याकडे जी छोटी टीटी टेम्पो ट्रॅव्हलर जी ज्या प्रकारची बस असते ती होती। त्याच्यानंतर ती कंपनी बंद झाल्यानंतर ही मोठी बस, ती पण इलेक्ट्रिक बस, ती ट्रेनिंग घेऊन कमीत कमी त्यांचा आहे ना 9 ते 10 दिवसाचा प्रॅक्टिकल किंवा सेशन्स घेऊन त्यांचे सकाळी 8:30 ते दुपारी 1:30 ते 2 पर्यंत लाईव्ह सेशन्स चालायचे। त्याच्यानंतर प्रॅक्टिकल गाडी चालवून देखील त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतली होती। असं नाही की एकटा ड्रायव्हर बसवलाय आणि गाडी दिली आहे सोडून, शिवाय ड्रायव्हरला गाडी चालवून बाजूला ट्रेन ड्रायव्हर सुद्धा असताना त्या माणसाने गाडी चालवली आहे आणि एवढ्या दिवसात कधी अपघात झाला नाही। आणि नेमका कालच कसा काय झाला? ट्रेनिंग घेतल्यानंतर देखील त्यांनी बस चालवली का रस्त्यावर, की कालचाच पहिला दिवस वगैरे? प्रॉपर रस्त्यावर, असं नाही की काल पहिला दिवस होता। याच्या अगोदर पण त्यांनी ट्रेनिंग घेऊन वेल ट्रेन ड्रायव्हर बाजूला बसून त्यांनी स्वतःहून गाडी चालवून दाखवली। याचा अर्थ असा की बाजूला जेव्हा कोणतरी ट्रेनिंग ड्रायव्हर बसतो तेव्हाच कोणतरी चालवायला देतो, कोणी गाडी अशी हातात देणार नाही की बाबा काल आला आणि आज 1 तारखेपासून याला गाडी द्या, असं तर होऊ शकत नाही। त्यांच्या पत्नी देखील माझ्याबरोबर आहेत। ताई, नेमकं काल कामावर जाताना नेमकं काय घडलं होतं का, किंवा रेग्युलरली किती वाजता कामाला जातात आणि काय त्यांची मानसिक स्थिती वगैरे बरी होती का, काही भांडणं वगैरे असं काही झालं होतं? काही नाही सर, अजिबात नाही। सकाळी आम्ही आमचं नॉर्मली काम करतो, मी माझ्या स्टॉलवर निघून जाते, माझ्यासोबत ते मेहनत करतात, तिथून बरोबर 1ला निघतात त्यांच्या ड्युटीवर जायला। टायमामध्ये इकडून तिकडून जर्रा पण त्यांचं काही नसतं आणि माझा नवरा दारू म्हणजे अजिबात नाही घेणार, एवढी पूर्ण गॅरंटी आहे, मला विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर, आणि कोणाला त्रास नाही देणार। कधी असं वरमान करून कधी कोणाशी बोलले नाही पूर्ण एरियामध्ये सुद्धा आमच्या।
कधी अपघात वगैरे केलाय कधी गाडी? काही नाही. माझ्या लग्नाला आज 23 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याने कधी गाडी नाही ठोकली. आज याची कंपनी आहे, स्टील कंपनी आहे, त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याने जवळजवळ काम केलेलं आहे. तिथले अजून पण त्या लोकांकडे रेकॉर्ड आहेत. तिथशी मोरे असेल तर कोणच नाही काय बोलू शकत, एवढी पार विश्वास आहे त्यांचं. ते इथे गेले दिल्लीला, ते ट्रान्सफर झालं याच्यानंतर, लॉकडाऊनच्या नंतर, तेव्हा मग ते हे बसवर चढले. नाही तर तिथंशी जवळजवळ 25 वर्ष माझ्या नवऱ्याने काम केलं एका कंपनीमध्ये. त्याच्यामुळे मला काही हे नाही. ती गाडी तुमची आहे त्याच्यामुळेच ते प्रॉब्लेम झालेत. कारण त्या छोट्या बस होत्या, त्यांचे पण काही ना काही कंप्लिटी चालूच असायच्या. रोज आम्हाला येऊन सांगायचे, तरी आम्ही म्हणायचो जाऊ द्या बाबा, त्यांना सांगून द्या तुम्ही. आणि प्रत्येक दिवशी माझा नवरा जाणार, पूर्ण गाडी चेक करणार, त्याच्यानंतरच माझा नवरा गाडीवर चढतो. या गाडी संदर्भात कधी सांगितलं? ही कुठून आली, कशी आली, अंधेरवरून येत होती, कुर्ल्यावरून जात होती, आम्हाला काही आयडिया नाही त्याची. पण ह्या गाडीच्याच आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार. कारण माझा नवरा गाडीवरती, लोखंड खूप भारी आहे माझ्या नवऱ्याला, त्याच्यामुळे त्याचा काहीच विषय नसणार. माझ्या नवऱ्याचा अजिबात काही विषय नसणार. ह्या गाडीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असणार, मी बिनधास्त सांगू शकते. कारण मला विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर गाडीच्या विषयी. ह्या मोठ्या गाडी संदर्भात कधी ते काय बोललेत की चालवायला काही अडचणी आहेत किंवा असं काय? याच्यामध्ये तर कधी काय बोलले नव्हते ते. कारण कसं गाडी थोडीशी लांब आहे असं बोलायचे, आणि जेणेकरून रूट वेगळे वेगळे देतात. जर कधी आज नेरुळ वाशीचा रूट दिला तर कधी गल्लीमध्ये काय तसं त्याबद्दल बोलायचे ते. आणि की बाबा मध्ये गाडी चालवायला काही त्रास आहे का? मध्ये मध्ये बंद पडते किंवा ऍक्सिलेटरचा वगैरे असं काय ते नॉर्मली बोलायचे. पण आपण काय बोलायचो की दुर्लक्ष करायचो, बाबा हा बोलत असतील ठीक आहे चालेल. त्याच्यामुळे आपण काय एवढं गांभीर्याने लक्ष दिलं नव्हतं. गाडी चालवताच येत नाही असं कधी, किंवा गाडीला काही त्रास आहे चालवताना? नाही, असं कधी बोललेलं नाही. पण ताई, एकूण आता ह्या अपघात झालेला आहे, मग तुमच्या मिस्टरांना अटक झालेली आहे, तुम्ही सकाळपासून पाहता या सगळ्याच्यात, काय आता तुमचं नेमकं म्हणणं काय सांगायचं? माझा नवरा हे आहे, निर्दोष आहे, तो बिचारा सुटून येणार. कारण त्याने कधीच कोणाचं वाईट बघितलं नाही. आता ही जर झाली आहे तर ती चुकून घटना झालेली आहे सर, त्याला कोणच काय करू शकत नाही. त्याच्यामध्ये माझा नवऱ्याचा काहीच दोष नाहीये. आता गाडीचं ब्रेकच वगैरे तुमचा फेल झालेला असेल, तुमच्या गाड्या रिन्यू करत नाही, तुम्ही व्यवस्थित करत नाही, त्याला माणूस काय करणार? ड्रायव्हर काय करणार? ड्रायव्हरचं काम नाही ना ते, की सगळ्या गाड्या जाऊन चेक करणार देणार, हे त्याचं काम नाहीये. त्याचं तुम्हाला गाडी भेटली आता त्याचं तो ड्युटी करून निघून येणार, बाकी तुमची प्रोसेस आहे सगळी ती. आता काय मागणी नेमकी तुमच्या कुटुंबाची? माझ्या कुटुंबाची काहीच नाही, माझा नवरा व्यवस्थित मला घरी पाहिजे, बाकी आमचं काही नाही. याच्यात दोष कोणाचा वाटतो? याच्यामध्ये दोष गाडीचा वाटतोय सर, त्या गाड्यांचाच प्रॉब्लेम असणार आहे. माझ्या नवऱ्यामध्ये काही दोष नाहीये. काही त्यांचे मित्र परिवार माझ्या बरोबर आहे, जे या अगोदर देखील त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. बाबू, नेमकं या अगोदर तुमच्याकडे देखील त्यांनी काम केलेलं होतं, गाडी चालवत होते, काय अनुभव आहे तुमचा त्यांच्याबद्दल? लहानाचा मोठा मी त्यांच्यासमोर झालो, आणि जेव्हापासून माझा जन्म आला तेव्हापासून ते ड्रायव्हिंग करतात. ते चांगल्या ठिकाणी कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनच्या बेसमध्ये त्यांची कंपनी बाहेर गेल्यामुळे त्यांचं काम सुटलं. काम सुटल्यानंतर ते घरीच होते. तर माझी एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी होती, तर मला कधी काही काम असल्यामुळे तर ते घरी असतात तर माझी गाडीवर ते जायचे. पण मला एवढं माहिती आहे की त्यांची काही चुकी नसेल, कारण की गाडी चालवण्यामध्ये ते एकदम ओके होते. कारण की माझे कस्टमर त्यांनी एवढे घेऊन गेले, त्यांचा रिपोर्ट मला यायचा, ड्रायव्हर तुमचा एकदम ओके, कधी आम्हाला कुठं परत जायचं असेल तर तुम्ही ह्या ड्रायव्हरलाच पाठवा, गाडी नीट ठेवता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते. आणि दारूची गोष्ट आहे जी सोशल मीडिया चालवते, हा व्यक्ती दारू म्हणजे गाडीचा आणि दारूचा या व्यक्तीचा संबंध नाही आहे, हे मी सांगू इच्छितो. कारण की मी स्वतः माझी वस्तू आहे, मी त्यांच्या हातात, मला विश्वास आहे म्हणून मी दिला. असं तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं नेमकं काय झालं असेल? काय बोलणं वगैरे झालंय का त्यांच्याशी संत मोरेंची परत आता ह्या घटनेनंतर? नाही, या घटनेनंतर मी बाहेर होतो. मी सकाळी आलो, जेव्हा मी आलो तेव्हा त्यांचा मुलगा मला भेटला, तेव्हा मला सांगितलं असं असं झालंय पप्पांचं. मी बोललो ठीक आहे, आपण बोलू, वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण काय, पण पप्पांना आपण निर्दोष मुक्तता करण्याचे प्रयत्न करू. तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठीमागे आमचं पूर्ण मंडळ आहे, आपण निर्दोष मुक्तता करण्याचे प्रयत्न करू. आणि प्रयत्न नाही, आपण ठामपणे त्या गोष्टीमध्ये उभं राहून तुमच्या पाठीशी आम्ही लोक खंबीर उभे. आमचं ओमसाहेब मित्रमंडळ आहे, नगरसेवक किरणबाब लांडगे मित्र परिवार आहे, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणे. तुमच्या वडिलांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहे. तुमच्या वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी जे काही प्रयत्न आमच्याच्याने होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि तो व्यक्ती असा नाही, आम्ही ठामपणे सांगू शकतो. एकूण आपण जर पाहिलं, संतोष मोरे यांनी ती बस चालक म्हणून त्या ठिकाणी कोरलेला होते, संजय मोरे,
आणि कुर्ला इथून ती बस आगरकर चौक अंधेरीला चालली होती. आणि ज्यावेळेस हा अपघात झाला, या अपघातामध्ये आतापर्यंत साधारणतः 50च्या आसपास प्रवासी जे त्या ठिकाणावर पदपथावरून जाणारे लोक होते, रस्त्यावर जाणारे लोक होती, ते जखमी झालेले आहेत. 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र या घटनेमध्ये जे चालक आहेत संजय मोरे, त्यांच्या कुटुंबियांचं ठाम मत आहे की ते नशापान करून कधीही गाडी चालवत नव्हते. यामध्ये या बसमध्येच काही तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी आज त्यांना न्यायालयात नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी नेमका काय युक्तिवाद चालतो हे पाहणं देखील गरजेचं आहे. मात्र कुटुंबियांचं म्हणणं आहे, मित्रपरिवाराचं म्हणणं आहे की संजय मोरे जे आहेत ते कधीही नशापान करत नव्हते. शिवाय ते अतिशय जुने असे वाहन चालक आहेत. ह्या बसेस देखील त्यांनी प्रॉपर त्याची ट्रेनिंग घेतलेली होती. त्यामुळे या बसमध्येच काहीतरी बिघाड असावा आणि या संदर्भात चौकशी व्हावी आणि संजय मोरे यांची निर्दोष मुक्तता व्हावी, अशा प्रकारची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.